नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या MPSC आन्सर रायटिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. अलीकडंच दुबईमध्ये COP28 परिषद पार पडली आणि त्याच्यामध्ये इंधन असतील, विशेषतः जीवाश्म इंधनांवरती खूप जास्त चर्चा झालेली आपण बघितलं. तर अशा इंधनांना ऊर्जेला धरून हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे आपण बघूया आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असावं याची आपण चर्चा करूयात. 2030 पर्यंत भारत आपल्या ऊर्जेच्या 50% गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या उत्तराचं समर्थन करा. जीवाश्म इंधनांपासून अक्षय ऊर्जेकडे सबसिडीचं स्थलांतर वरील उद्दिष्ट साध्य करण्यास कशी मदत करेल हे स्पष्ट करा. प्रश्न आहे UPSC मेन्स 2022चा आणि 250 शब्दांच्या मध्ये लिहायचा आहे आपल्याला. तुमच्या लक्षात येत असेल की दोन्ही डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन मार्क्सच आहेत. याचा अर्थ हे दोन्ही आपले फोकस असणार आहेत. ठीक आहे, तर हे दोन प्रश्न डायरेक्ट आपले फोकस आहेत. याच्यामध्ये लोकस हा काही जास्त नाही आहे. याचं इंट्रोडक्शन सरळ तुम्ही करंट अफेअर्सचा रेफरन्स देऊन करू शकता. तर आपण बघूया याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे. पहिलं इंट्रोडक्शन आहे. आता हा जो प्रश्न आला होता 2022मध्ये, मूळ तो आला होता COP26 जी ग्लासगोमध्ये परिषद झाली होती त्याच्यामुळे. आता ग्लासगोच्या परिषदेमध्ये आपण काय केलं होतं, तर दुसरे INDC भारताने सबमिट केलेले होते आणि त्याच्यामध्ये ऊर्जेबद्दल अनेक टार्गेट्स आपण ठेवले होते आणि म्हणूनच हा प्रश्न आला. त्यामुळे आपण सुरुवात करत असताना COP26चा इथं दाखला दिला पाहिजे की ग्लासगोमध्ये ही भारताची प्रतिज्ञा किंवा INDC आपण सबमिट केलेले होते. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2020 ते 25 या कालावधीसाठी INDC दिला 5, त्याला पंचामृत असं म्हटलेलं आहे. तर त्या पंचामृताला धरूनच हा प्रश्न आलेला आहे. मग त्या पंचामृत टार्गेट जे आहेत इंडियाचे 5 टार्गेट INDCचे, त्याच्यामध्ये काय येतं ऊर्जेच्या बाबतीमध्ये, तर 2030 पर्यंत 500 गिगावॅट ऊर्जा ही गैर जीवाश्म इंधनांपासून आली पाहिजे. 2030 पर्यंत नूतनीकरण क्षम ऊर्जा जी आहे ती 50% ऊर्जा आपली आवश्यकता भागली पाहिजे त्याच्यामधनं. म्हणजे इंडियाच्या एनर्जी मिक्समध्ये एकूण ऊर्जेपैकी 50% ऊर्जा ही रिन्युएबल एनर्जी असली पाहिजे. आणि शेवटचं 2070 पर्यंत आपल्याला नेट झिरो एमिशनचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. इंट्रोडक्शन तुम्ही याच्यापासून सुरू करू शकता. म्हणजे डायरेक्ट प्रश्न कुठून आला तोच करंटचा मुद्दा तुम्ही सांगून सुरुवात करू शकता. आजच्या घडीला जर तुम्हाला लिहायचं म्हटलं तर या प्रश्नाला तुम्ही COP28चं सुद्धा इंट्रोडक्शन देऊ शकता, जी दुबईमध्ये अलीकडेच परिषद झाली तेही याच्याबद्दलच होतं. इंडिया एनर्जी सिक्युरिटी असेल किंवा जीवाश्म इंधनं असतील याच्यावरतीच ती परिषद जास्त गाजली. तर असं इंट्रोडक्शन आपण करू शकतो. पुढे आहे फोकस पहिला की 2030 पर्यंत भारत आपल्या ऊर्जेची 50% गरज अक्षय ऊर्जेतून भागवेल का? अक्षय ऊर्जा म्हणजे काय, तर रिन्युएबल एनर्जी. अक्षय म्हणजे कधीही न संपणाऱ्या, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, अशा प्रकारच्या ऊर्जा. तर प्रश्न असा आहे की करू शकेल का? तर अर्थात आपण पॉझिटिव्हच सांगायचे आहेत की करू शकतो. आणि का करू शकतो याची काही कारणं आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहेत आणि आव्हानं सुद्धा, की हे पूर्ण करण्यामध्ये आव्हानं काय भारतासमोर आहेत त्याचाही थोडं आपल्याला इथं उल्लेख करावा लागेल. तर भारत पुढील कारणांमुळे 2030 पर्यंत 50% ऊर्जा गरज ही अक्षय ऊर्जेतून भागवू शकतो. ही भारताचं टार्गेटच आहे. ठीक आहे, आता पहिलं कारण आहे की भारताने COP21 किंवा पॅरिस शिखर परिषदेमध्ये केलेली आपली वचनबद्धता, म्हणजे पुन्हा INDC, हे पहिले INDC जे पॅरिस क्लायमेट डीलमध्ये ठरले होते, त्याच्यामध्ये त्याच्या अगोदरच बिगर जीवाश्म इंधनातून 40%चं टार्गेट आपण पूर्ण केलं. पहिलं INDC जे होतं त्याच्यामध्ये आपलं टार्गेट होतं की एनर्जी मिक्सपैकी, भारताच्या एनर्जी मिक्सपैकी एकूण 40% ऊर्जा ही अक्षय ऊर्जा असली पाहिजे. हे आपण पूर्ण केलं. त्यानंतर 31 मार्च 2023 पर्यंत मोठ्या जलविद्युत प्रकल्पांसह अक्षय ऊर्जा स्रोतांची एकत्रित स्थापित क्षमता ही ऑलरेडी 173 गिगावॅट आहे. आपली आत्ता 400 आहे, त्यातली ऑलरेडी 173 गिगावॅट झालेली आहे. त्यानंतर CEA म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचा अंदाज आहे की 2023 मध्ये स्थापित क्षमतेच्या 49% वरून 2030 मध्ये देशाची कोळशावरची अवलंबन 33% कमी होईल. आणि त्याच वेळेला सौर आणि पवन ऊर्जेचा एकत्रित 23% वरून 51% वाढ होईल. आता बघा, हे विश्लेषण इथं देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच एजन्सी आहे आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणारी नोडल एजन्सी आहे. तर त्याच्या मतानुसार जीवाश्म इंधन, कोळसा याचा वापर कमी होईल बऱ्यापैकी आणि अक्षय ऊर्जा ज्या आहेत, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांचं प्रमाण हे 51% पण पुढे जाईल. ठीक आहे,
त्यानंतर अजून काही कारण आहे, तर भारत हा अक्षय ऊर्जेचा जगातला तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. म्हणजे चायना अमेरिका नंतर सगळ्यात जास्त ऊर्जा कुठं निर्माण केली जात असेल तर ती भारतामध्ये, अक्षय ऊर्जा. भारतामध्ये एकूण 40 गिगावॅट क्षमतेच्या 59 सोलर पार्कला ऑलरेडी मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे 2030 पर्यंत याच्यातले अनेक प्रकल्प कार्यान्वित होतील आणि ती सुद्धा ऊर्जा भारताच्या ग्रिडमध्ये ॲड होईल. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये सार्वभौम ग्रीन बॉन्ड्स म्हणजे सॉव्हरीन ग्रीन बॉन्ड्सला सुद्धा आपण परवानगी दिलेली आहे. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंटची कमतरता आहे, गुंतवणूक जी लागणार आहे, ही सॉव्हरीन ग्रीन बॉन्ड्सच्या मधनं आपल्याला मिळणार आहे. तर हे सगळ्या पॉसिबिलिटीज दर्शवतात की भारत हे टार्गेट 2030 पर्यंत पूर्ण करू शकतं. पण हे करत असताना काही आव्हानं पण आहेत. सोपं नाही आहे की 50% ऊर्जा ही अक्षय ऊर्जा असली पाहिजे. काय प्रॉब्लेम्स आहेत बघा. तर भारतातलं नवीकरणीय क्षमतेच्या वाढीला नियामक म्हणजे रेग्युलेशन्स, वित्त पुरवठा म्हणजे निधी पुरवठा या जोखमींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे भूसंपादन विलंब होतं. म्हणजे नवीन प्रकल्प अक्षय ऊर्जेची स्थापन करण्यामध्ये खूप रेग्युलेटरी ऑब्स्टिकल्स आहेत, फंडिंगचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामुळे जमीन भूसंपादन करणं हा प्रॉब्लेम ठरलेला आहे. भारताला नूतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी वाढवणं आवश्यक आहे. निधीची कमतरता आहे. 2030 पर्यंत पवन आणि सौर ऊर्जेची क्षमतेच्या स्थापित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताला 223 अमेरिकन अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणुकीची गरज आहे, असं बुलमर्ग या रिसर्च एजन्सीने सांगितलेलं आहे. हे पण तुम्ही सांगू शकता, कारण हा अमाऊंट खूप जास्त मोठा आहे आणि एवढी फंडिंग भारतामध्ये आपल्याला उपलब्ध नाही आहे. त्यानंतर सर्व भागधारकांचं समाधान करण्यासाठी वीज खरेदी कराराची काय आहे तर पॉवर परचेस ॲग्रीमेंट आत्ता जे आपण कंपल्शन करतोय की जी अक्षय ऊर्जा निर्माण केली जाते ही कुठल्याही एनर्जी डिस्ट्रीब्युशन कंपनीने विकत घेतलीच पाहिजे, याच्या पण ॲग्रीमेंट्स आपल्याला रिनेगोशिएट करावे लागतील. तर ते पण खूप चॅलेंजिंग असणार आहे. ही एक समस्या आपल्या पुढे आहे. राईट. हा झाला एक पहिला फोकस. पुढे आहे की जीवाश्म इंधनांपासून अक्षयतेकडे सबसिडीचं जर स्थलांतर झालं, म्हणजे जीवाश्म इंधनांना जे आज आपण सबसिडी देतो पेट्रोलला, डिझेलला, ही खूप सबसिडी आहे, सगळ्यात जास्त इनफॅक्ट. ती सबसिडी जर आपण शिफ्ट केली कशाकडे, अक्षय ऊर्जेकडे, तर वरील उद्दिष्ट साध्य करण्यास कशी मदत होऊ शकते. जर सबसिडी आपण जीवाश्म इंधनांना काढून अक्षय ऊर्जांना दिली तर काय मदत होऊ शकते. पहिलं आहे जीवाश्म इंधनांवरील अनुदानं काढून टाकणे आणि कार्बनवर उत्सर्जनावर किंमत ठेवणे हे साध्य होईल. म्हणजे प्राइसिंग कार्बन. आता जीवाश्म इंधनांमध्ये काय होतंय, कार्बनचं उत्सर्जन होतंय. पण कार्बन उत्सर्जनामुळे काय होतंय, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज होतंय. तर त्याच्यावरती काहीतरी दंडात्मक प्राइस बसवली पाहिजे, टॅक्स बसवला पाहिजे, जे बोललं जाते कार्बन टॅक्स वगैरे, ते साध्य होईल की जीवाश्म इंधनांवरती अनुदानं जर काढली तर कार्बन टॅक्स पण बसेल किंवा कार्बन विल बी प्राइस्ड आणि रिन्युएबल एनर्जीजला प्रमोट करण्याला चान्स सुद्धा मिळेल. त्यानंतर ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये गुंतवणूक वाढेल. जर सबसिडी आपण ऑटोमॅटिकली कमी केली तर सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, एजन्सीज आहेत, इंडिव्हिज्युअल्स आहेत, जी जीवाश्म इंधनं वापरत आहेत, ते ऑटोमॅटिकली काय करतील, जास्त कार्यक्षम ऊर्जा कुठली आहे ती वापरायला सुरू करतील, कारण सबसिडी मिळणार नाही. त्यानंतर वीज आणि स्वच्छ स्वयंपाकासाठी इंधनाकडे कल वाढेल. स्वच्छ वीज किंवा इंधन, स्वयंपाकाचं जे इंधन आहे, स्वच्छ पर्याय शोधण्याकडे जास्त कल वाढेल. भारताची भव्य उजाला LED बल्ब स्कीम आहे, उजाला नावाची एक स्कीम आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं, इन्सेंटिव्स देतोय की तुम्ही शिफ्ट व्हा जास्त एफिशियंट ऊर्जेकडे. तर त्याच्यामधनं जवळजवळ 40 दशलक्ष टन कार्बनचं उत्सर्जन आपण कमी करू शकलेलं आहे. तर जेव्हा आपण सबसिडी शिफ्ट करू तेव्हा पर्यावरणाचा पण असा फायदा आपल्याला होताना दिसेल. आणि कोळसा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते, जसं COP28 दुबईमध्ये सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. जीवाश्म इंधनांमध्ये विशेषतः कोळशाचा वापर कमी करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन याच्यातनं मिळेल. ठीक आहे. तर हा दुसरा भाग होता. आता कन्क्ल्युजनमध्ये तुम्ही काय सांगू शकता की ही सबसिडी कमी केल्याने अजून इतर काही फायदे होऊ शकतात. तर बघा, जीवाश्म इंधनांपासून अक्षयतेकडे सबसिडी जर बदलली तर ई वाहनांसाठी काय करतोय, तर आपण एक नवीन फॅक्टर इंट्रोड्यूस करतोय जो अजून ग्रीनर आहे, क्लीनर आहे. तर ई वाहनांसाठी सबसिडी मिळवण्यास मदत होईल आणि जीवाश्म इंधनांवरील कर वाढवून वरील उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही डिझेलला जास्त कर लावले, जीवाश्म इंधन आहे, तर ऑटोमॅटिकली ई वाहनांचा खप वाढणार आहे. जीवाश्म इंधनांपासून दूर आणि अक्षयकडे अनुदान पुनर्निर्देशित करून सरकार अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करू शकतं आणि व्यवसाय आणि व्यक्तींना नवीकरणीय ऊर्जा उपायांमध्ये गुंतवणूक करण्यास आणि स्वीकारण्यास प्रोत्साहन देऊ शकतं.
आता आपण सबसिडी दिलेली आहे म्हणून त्याच्याकडे जास्त कल आहे. जर ही सबसिडी काढून घेतली तर ऑटोमॅटिकली लोक स्वीकारतील पण, गुंतवणूक पण त्याच्यामध्ये वाढेल, राईट, आणि पर्यावरणासाठी सुद्धा एक चांगली परिस्थिती याच्यातनं निर्माण होऊ शकते. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.